नमस्कार विद्यार्थी मित्रहो, डी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पॉलिटिकल सायन्सचा सेमिस्टर 5चा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर पेपर नंबर 10 CBCS हा घेणार आहोत। हा पेपर काल तारीख 21ला परीक्षा झालेली आहे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या ह्या पेपरची। सकाळी 11:30 ते 12:30 या टाईममध्ये हा पेपर झालेला आहे। अनेक विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क पडले असतील आणि ते सहजपणे आपल्याला समजावं यासाठी म्हणून या पेपरचे आन्सर की आज आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, कुटुंब ही सामाजिक जीवनाची पहिली शाळा आहे असे कोणत्या विचारवंताचे मत आहे? आणि ते आहे अरिस्टॉटल। पर्याय ए आहे अरिस्टॉटल, पर्याय बी आहे मॅकिवली, पर्याय सी आहे कार्ल मार्क्स आणि पर्याय डी आहे J.S. मिल आणि याचे उत्तर आहे मॅकिवली। प्रिंट थोडी बारीक काढलेली आहे, विद्यापीठाला तक्रार केली पाहिजे तर ती प्रिंट थोडी मोठी येईल, वाचायला थोडा अवघड जात आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि त्याचं उत्तर आहे पर्याय बी प्लेटोने लिहिलेला आहे। रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटोने लिहिला। प्रश्न क्रमांक आहे 3, खालीलपैकी जॉन स्टुअर्ट मिल यांचा कोणता ग्रंथ आहे? आणि त्यांचा ग्रंथ आहे ऑन लिबर्टी। ऑन लिबर्टी हा ग्रंथ जॉन स्टुअर्ट मिलने लिहिलेला आहे। त्याला आपण मराठीमध्ये स्वातंत्र्याविषयी असं म्हणत असतो। प्रश्न क्रमांक आहे 4, एक वेळेस मनुष्य वडिलांचा मृत्यू विसरू शकेल पण संपत्तीची हानी विसरू शकणार नाही असे कोण म्हणतो? आता हे प्रसिद्ध विधान आहे, मॅकिवलीने म्हटलेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी। प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय बी, मॅकिवलीने म्हटलेलं आहे राजा द प्रिन्समध्ये की राजांनी कोणाची आर्थिक संपत्तीचं नुकसान करू नये, कारण माणूस हा एक वेळेस आपल्या वडिलांचा मृत्यू विसरू शकतो पण संपत्तीची हानी विसरू शकत नाही। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 5, शरीरासाठी व्यायाम आणि आत्म्यासाठी संगीत हे विधान कोणत्या विचारवंताचे आहे? हे विधान प्लेटोचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए प्लेटो। प्रश्न क्रमांक आहे 6, राज्यशास्त्र हे शास्त्राचे शास्त्र आहे। पॉलिटिकल सायन्स इज द मास्टर सायन्स हे अरिस्टॉटलचं विधान आहे, अरिस्टॉटलने म्हटलेलं आणि म्हणून अरिस्टॉटल आपण राज्यशास्त्राचा जनक संबोधत असतो। पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक आहे 7, खालीलपैकी कोणता ग्रंथ मॅकिवलीचा आहे? पर्याय ए आहे द प्रिन्स, पर्याय बी आहे दी पॉलिटिक्स, पर्याय सी आहे दी लॉज आणि पर्याय डी आहे रिपब्लिक। आणि आपल्याला माहीत आहे की याचं उत्तर मॅकिवलीचा द प्रिन्स हा ग्रंथ आहे। याचं उत्तर आहे पर्याय ए। प्रश्न क्रमांक आहे 8, खालीलपैकी कोणता ग्रंथ प्लेटोने लिहिला? द प्रिन्स, द आर्ट ऑफ वॉर, द लॉज, द पॉलिटिक्स। तर याचं उत्तर आहे पर्याय सी द लॉज। प्लेटोने लिहिलेला दुसरा प्रसिद्ध राज्यशास्त्राचा ग्रंथ द लॉज हा आहे। ज्याच्यामध्ये उप आदर्श राज्याचा सिद्धांत प्लेटोने मांडलेला आहे, कारण पहिल्या रिपब्लिकमध्ये जो आदर्श राज्य मांडलं होतं ते स्वप्नाळू आहे म्हणून टीका झाली आणि दी लॉजमध्ये त्यांनी कायद्याची राज्याची भूमिका मांडलेली आहे। प्रश्न क्रमांक आहे 9, जॉन स्टुअर्ट मिल कोणत्या देशाचा होता? जॉन स्टुअर्ट मिल हा इंग्लंडचा होता आणि याचं उत्तर आहे पर्याय ए। प्रश्न क्रमांक आहे 10, प्लेटोने सॉक्रेटिसचा कोणता सिद्धांत स्वीकारला? प्लेटोने सॉक्रेटिसचा व्हर्च्युअज नॉलेज, पर्याय डी सद्गुण हेच ज्ञान हा सिद्धांत स्वीकारला, कारण सद्गुण नसलेलं ज्ञान हे कवडीमोल आहे असं त्याचं मत होतं, कारण त्याच्या गुरूंनी सद्गुणासाठी विचारासाठी मृत्यू पत्करलेला होता। त्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण पाहू शकता आणि प्लेटोच्या या सिद्धांतावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। प्रश्न क्रमांक आहे 11, मनुष्य स्वभाव स्वार्थी, धोकेबाज, कपटी, भित्रा आहे हे विधान असे कोणता विचारवंत म्हणतो? असे मॅकिवली म्हणतो आणि प्रश्न 11चं उत्तर आहे पर्याय बी मॅकिवली। प्रश्न क्रमांक आहे 12, जॉन स्टुअर्ट मिलचा जन्म डॅश डॅश साली झाला? जॉन स्टुअर्ट मिलचा जन्म 20 मे 1806 साली झाला। पर्याय ए हेचं उत्तर आहे पर्याय ए। प्रश्न क्रमांक आहे 13, डॅश डॅश राज्यशास्त्राचा जनक आहे? अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे। पर्याय बी अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे। त्यानंतर आपण पाहू त्याच्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आहे 14, ॲथेन्समध्ये अकॅडमी स्थापन करणारा विचारवंत कोणता? ॲथेन्समध्ये अकॅडमी स्थापन करणारा विचारवंत प्लेटो हा आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी प्लेटो। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 15, दी पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणत्या राजकीय विचारवंताने लिहिला? दी पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटलने लिहिलेला आहे। याचं उत्तर आहे पर्याय बी अरिस्टॉटल। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 16, जॉन स्टुअर्ट मिल
ऑन लिबर्टी या ग्रंथ कोणास समर्पण करतो? जॉन स्टुअर्ट मिलनी ऑन लिबर्टी हा ग्रंथ पत्नीस समर्पित केलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी, पत्नी. प्रश्न क्रमांक आहे 17. स्वातंत्र्यावरील बायबल म्हणून कोणत्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो? ऑन लिबर्टीचा उल्लेख केला जातो. पर्याय डी हे याचं उत्तर आहे. पर्याय ए आहे दी पॉलिटिक्स, पर्याय बी आहे रिपब्लिक आणि पर्याय सी आहे द प्रिन्स. ही सगळी चुकीची पर्याय आहे. स्वातंत्र्याची बायबल म्हणून ऑन लिबर्टीचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक आहे 18. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस आहे, हे आपल्याला प्रसिद्ध आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक आहे 19. प्लेटोची लिखाणाची पद्धत मुख्यतः संवाद ही होती. प्लेटो अरिस्टॉटल असा तो संवाद आहे रिपब्लिक या ग्रंथामध्ये, त्याची पद्धतीच ती होती. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अरिस्टॉटलच्या गुरुचे नाव काय आहे? अरिस्टॉटलच्या गुरुचे नाव प्लेटो आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, प्लेटो. प्रश्न क्रमांक आहे 21. अरिस्टॉटलने एकूण किती संविधानाचे तुलनात्मक अध्ययन केले होते? 158 संविधानाचे तुलनात्मक अध्ययन केले होते आणि याचं उत्तर आहे पर्याय ए, 158. प्रश्न क्रमांक आहे 22. राज्यरूपी शरीराचा आत्मा म्हणजे न्याय असे कोण म्हणतो? प्लेटो म्हणतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, प्लेटो. राज्यरूपी शरीराचा आत्मा म्हणजे न्याय. प्रश्न क्रमांक आहे 23. प्लेटोने प्राथमिक शिक्षणाचे किती भाग केलेले आहेत? प्लेटोने प्राथमिक शिक्षणाची 2 भाग केलेली आहेत का 3 भाग केलेली आहेत? बघा काय आहे, उच्च शिक्षणाची 2 भाग केलेली आहेत आणि प्राथमिक शिक्षणाची 3 भाग केलेली आहेत. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 24. मी तोच पीटर ज्याने आपल्या गुरुची हत्या केली असे कोण म्हणतो? अरे हा प्रश्न थोडा अवघड आहे आणि मजाही लक्षात येत नाही. अरिस्टॉटलने गुरुची कोण हत्या केली नाही, प्लेटोनी नाही, हॉब्जीनी काही माहीत नाही, मिलनी तर केलेलीच नाही. बघू आपण हा प्रश्न काय आहे ते. 24 हा प्रश्न राहतो आहे. बाकी 25वा प्रश्न आहे राज्य हे समुद्रापासून जवळ असावे असे कोणत्या विचारवंत म्हणतो? असे अरिस्टॉटल म्हणतो. पर्याय क्रमांक डी हेचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 26. अरिस्टॉटलच्या मतानुसार राज्याचा उद्देश सुखी जीवनासाठी, संपत्तीसाठी आणि जीवनाच्या संरक्षणासाठी. वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक आहे 27. खालीलपैकी कोणते पुस्तक जे.एस. मिलने लिहिलेले नाही? दी पॉलिटिक्स हे पुस्तक जे.एस. मिलने लिहिलेले नाही. बाकी ही तिन्ही पुस्तकं जे.एस. मिलची आहेत. उपयुक्तवाद, ऑन लिबर्टी आणि रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, प्रातिनिधिक सरकार, प्रातिनिधिक शासन. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 28. जे लोक कर देतात त्यांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे हे विधान आहे रुसोचे. प्रश्न क्रमांक 28 उत्तर आहे डी, रुसो. प्रश्न क्रमांक आहे 29. राज्य मानवी शरीरासारखे आहे असे कोणता विचारवंत म्हणतो? असे प्लेटो म्हणतो. प्रश्न क्रमांक आहे 29 आणि पर्याय आहे बी, प्लेटो. पर्याय आहे बी, प्लेटो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 30. डॅश डॅश या विचारवंताला स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता म्हणून ओळखले जाते. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्लेटो हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक आहे 31. प्लेटोच्या साम्यवादी विचारावर कोणी टीका केली? प्लेटोच्या साम्यवादी विचारावर अरिस्टॉटलने टीका केलेली आहे म्हणून 31 उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक आहे 32. उपयुक्तवादाचा प्रबळ समर्थक कोण होता? जे.एस. मिल होता आणि म्हणून 32 उत्तर आहे पर्याय बी, जे.एस. मिल. प्रश्न क्रमांक आहे 33. लोकशाही केवळ योग्य आणि शिक्षित लोकांसाठी सर्वोत्तम आहे असे कोणाला वाटते? जे.एस. मिलला वाटते. प्रश्न क्रमांक आहे 33 आणि याचं उत्तर आहे पर्याय डी, जे.एस. मिल. प्रश्न क्रमांक आहे 33. फक्त सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार देण्यात यावा ही विधान कोणाचे आहे? ही विधान जे.एस. मिलचे आहे. कारण पर्याय पाहिली तरी तुम्हाला ह्याची उत्तर सहज सापडतात. प्रश्न क्रमांक आहे 34 आणि याचं उत्तर आहे बी, जे.एस. मिल. प्रश्न क्रमांक आहे 35. डॅश डॅशच्या मते आदर्शाच्या दृष्टीने तेच शासन सर्वोत्कृष्ट आहे ज्यामध्ये सार्वभौम सत्ता संपूर्ण समाजामध्ये केंद्रित आहे. जे.एस. मिल. मॅकिवली नाही, कार्ल मार्क्स नाही आणि रुसो नाही, तर हे जे.एस. मिलचं विधान आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 36. कोणत्या विचारवंताच्या मते राजा कोल्ह्याप्रमाणे धूर्त व सिंहाप्रमाणे शूर असावा? हे मॅकिवलीचं विधान आहे आणि म्हणून 36 उत्तर आहे पर्याय बी. 37. प्रश्न क्रमांक 37. मॅकिवलीला कोणते कायदे महत्त्वाचे वाटत होते? मॅकिवलीला मानवनिर्मित कायदे महत्त्वाचे वाटत होते.
दैवी करार हे सगळं त्याला काही मान्य नव्हतं आणि म्हणून तो आधुनिक राज्यशास्त्राचा जनक संबोधला जातो. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी दासप्रथेचे समर्थन केलेले आहे? दासप्रथेचं समर्थन करणारा पर्याय A अरिस्टॉटल, पर्याय B आहे प्लेटो, पर्याय C आहे मॅकॅव्हेली, पर्याय D आहे मिल. आणि याचं उत्तर आहे अरिस्टॉटल, पर्याय A. प्रश्न क्रमांक आहे 39, अरिस्टॉटलच्या मते राज्याचा शुद्ध प्रकार कोणता? अरिस्टॉटलच्या मते राज्याचा शुद्ध प्रकार राज्यतंत्र, निरंकुशतंत्र, धनिकतंत्र. वरील सर्व राज्याचा शुद्ध प्रकार राजतंत्र. पर्याय A ह्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40, अरिस्टॉटल कोणत्या कुटुंब पद्धतीचे समर्थन करतो? अरिस्टॉटल पितृसत्ता कुटुंब पद्धतीचे समर्थन करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आज आपण ही 40 प्रश्न पाहिलेली आहेत. 39 मार्काची आपल्याला उत्तरं मी सांगितलेली आहेत. आपण ही तपासून घेऊ शकता आणि निकालाच्या अगोदर आपल्याला आपला पेपर कसा गेलेला आहे आणि आपल्याला डिग्री मिळणार आहे की नाही हे निश्चित करू शकता. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि राज्यशास्त्राबद्दलची जिज्ञासा असेल त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं आयकॉन बटन दाबा आणि अशाच पद्धतीने आपण आपला संवाद सातत्याने चालू ठेवू. राज्यशास्त्र हे मास्टर सायन्स आहे आणि म्हणून तुम्ही यामध्ये अतिशय चांगलं करिअर करू शकता. MPSC कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो त्यामध्ये राज्यशास्त्र हा त्याचा मूलभूत भाग असतो, कारण करंट नॉलेजवर सुद्धा राज्यशास्त्रावर असंख्य प्रश्न असतात आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.